बऱ्याचशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. काल आपण बघत होतो की ब्राह्मणशाहीने कुटुंबाचं नीतिशास्त्र कसं निर्माण केलं आणि कुटुंबापर्यंत मनु कसा पोहोचला. कुटुंबाच्या व्याख्यामध्ये आपण जे आई वडील नवरा बायको किंवा मुलं कुटुंबाची ही व्याख्या नसून मनूने पहिले तर कुटुंब 4 प्रकारामध्ये घडवली की त्या परिवारामध्ये त्याने ब्राह्मण एक परिवार, क्षत्रिय एक परिवार, वैश्य आणि शूद्र. जशा जशा त्याला अडचणी येत गेल्या तशी तशी तो नैतिकता करत गेला. त्याचं नुसतं वर्णावरती भागलं नाही, मग त्याने त्याच्यामध्ये जाती निर्माण केल्या आणि जातीची कुटुंब निर्माण झाली. आणि आत्ताचा आपल्याला असणारा कुटुंब हा शेवटचा घटक आहे. जो आपण फॅमिली म्हणतो, कुटुंब म्हणतो, हा कुठला आहे? शेवटचा घटक आहे. मग ह्या कुटुंबापासून कशी सुरुवात होते? तर आपलं कुटुंब म्हणजे पूर्वाश्रमीच्या महाराजचं, आत्ताच्या बुद्धाचं हे कुटुंब, आणि मग ह्या कुटुंबाचा परिवार म्हणजे बौद्ध समाज. अशा 6773 जाती निर्माण केल्या आणि त्याची ती कुटुंब पद्धती निर्माण केली आणि त्या कुटुंबाला इथिक्स म्हणजे एक नैतिकतेचा दर्जा दिला आणि त्याची ती नीतिमत्ता आहे. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की नीतिवान माणूस शिकून निर्माण होत नाही. कारण बाबासाहेब 2 व्याख्या करतात, एक बुद्धिवान आणि एक नैतिक. बाबासाहेबांनी सांगताना बाबासाहेबांनी स्वतःची व्याख्या बघा केलेली आहे. ते एका भाषणामध्ये सहज असे बोलून जातात की समोरचे गांधी पटेल हे मी खूप विद्वान आहे म्हणून घाबरत नाही. माझ्याकडे 4-4 डिग्री आहेत, 12-12 डिग्री आहेत, मी ह्या भारतातला सगळ्यात मोठा पंडित आहे म्हणून ते मला घाबरत नाही. तर मला का घाबरतात ते? तर मी चारित्र्यवान आहे म्हणजे नीतिवान आहे, माझ्यामध्ये नीतिमत्ता आहे. हे 2 शब्दाचा विभक्त जर केला, नीती म्हणजे योजना, मत्ता म्हणजे मालमत्ता. ज्याच्याकडे चांगल्या विचाराची मालमत्ता आहे तो नीतिमान. आणि म्हणून एक वेळेस बुद्धिमान कमी असला तरी चालेल, पण घराचा कारभारी कसा असावा? नीतिवान असला पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात? नीतिवान असला पाहिजे. आता नीती 2 प्रकारची आहे. नीती चांगलीच असते का? सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की भगतसिंगाला तुम्ही काय म्हणता? शहीद म्हणता की नाही? देशाकरता याच्यावर गेलेला. इंग्रजाच्या दृष्टीने तो दहशतवादी आहे. अजूनही कागदपत्रामध्ये भगतसिंगाला दहशतवादीच म्हटल्या गेले. राजीव गांधीची हत्या करणारी धानू ही तुमच्या दृष्टीने देशद्रोही आहे, पण त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने ती शहीद आहे. म्हणजे मग बाबासाहेब म्हणतात की नीती आणि अनीती याच्यामध्ये लाईन खूप पतली आहे. आणि म्हणून आमच्या करता जी नीती ठरवली ती अनीती आहे हे आमच्या लक्षात आलंच नाही. आम्ही त्यालाच नीती मानून 5000 काय 10,000 वर्षापासून तिला सोबत घेऊन आलो, त्याप्रमाणे वागवत आलो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीमध्ये आणि नीतिवान व्यक्तीमध्ये फरक आहे. आणि म्हणून नीती शिकायची असेल, परत एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही रस्त्याने चाललात आणि रस्त्याच्या मधोमध एक मोठा दगड पडलेला आहे. मग आता तुमच्या पुढे प्रश्न आहे की काय करायचं त्या दगडाचं? जर बुद्धिवान माणूस असेल तर तो दुसऱ्याला सांगेल करा, हे दगड उचलायची व्यवस्था करा, कारण त्याची बुद्धी तिथपर्यंत काम करेल. पण तोच माणूस जर हलकट असेल तर त्याच्या शेजारी अजून एक दुसरा दगड आणून ठेवेल. आणि पण तो जर माणूस नीतिवान असेल तर तो दगड उचलून बाजूला ठेवेल. हा त्याच्यामधला फरक आहे. कारण बुद्धिवान त्या नीतीलाही वेगळं कसं करता येईल म्हणून एखाद्या अपराध्याचं वकील घेतो. दोन्ही बाजू असते ना, 2 वकील उभे राहतात. अपराध्याकरताच आहे तो, एक जण अपराध्याचा अपराध सिद्ध करण्याकरता असतो, दुसरा त्याला त्याच्यातून सोडवण्याकरता असतो. दोघांची नीतिमत्ता दोघंही सांगत असतात. जो अपराध्याला सोडायकरता उभा असतो तो म्हणतो माझा हा व्यवसाय आहे
आणि मी घेतलेल्या वकीलपत्रानुसार माझ्या आशिलाला सोडवणं ही माझे धर्म आहे, माझं कर्तव्य आहे, माझी नीतिमत्ता आहे. आणि म्हणून नीतिशास्त्र शिकताना किंवा नीती हे करताना नीती एवढी आहे की बाबासाहेब सांगतात की नीतीला, आणि म्हणून मग इथं धार्मिकतेवरती प्रचंड जोर दिला जातो. आजही आपण नीती शिकवायला गेलं तर नीती शिकल्या तशीच जाते का? आत्ताच्या दृष्टीने जर आपण केलं तर एका मुलीने व्यवस्थित नवऱ्याबरोबर संसार करावा, मुलं बाळ होऊ द्यावीत, भांडण झगडा करू नये, हे तुमचं नीतिशास्त्र. पण आजच्या युगात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजलाही मान्यता दिली. बाबा 3 वर्षाकरता आम्ही नवरा बायको राहू, नंतर पटलं तर राहू, नाही तर सोडून जाऊ. याला काय म्हणाल तुम्ही? कायद्याने मान्यता दिली ना. आता रिलेशनशिप हे राहणं कायद्याने मान्य केलं. पाश्चात्याचा तो गुण तुमच्यामध्ये आला. म्हणून नीती कुठे उपयोगाला येईल आणि कुठे तिचं अनीतीमध्ये रूपांतर होईल हे कळणार नाही. त्याच्याकरता धम्म आहे. बाबासाहेब कशा करता म्हणतात धम्म? धार्मिक भावना का लावल्या की माणसाला शेवटची भीती राहते. आणि बुद्धांनी शेवटची भीती सांगितली, पण बुद्धांनी स्वर्ग आणि नरक नाही दाखवलं. बुद्धांनी सद्गती दाखवली की जसं कराल तसं भराल. म्हणून मध्यम मार्ग आहे. म्हणून तुम्हाला त्याची नीती तर अनीती आहेच, पण ती अनीती नाही पाळली तर तोच नरकात पाठवतो. अनीती नाही. समजा शूद्रांनी 3 वर्णाची सेवा नाही केली तर शूद्र कुठे जातो? नरकात जातो. कारण शूद्राला हा जन्मही मागच्या जन्मात त्याने केलेलं कर्म आहे, म्हणून त्याला अनीती पाळायलाही भीती घालतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की नीती आणि अनीती ही कुटुंबापर्यंत आणल्या गेली. कारण जोपर्यंत कुटुंबापासून सुरुवात होत नाही, जसं मी उदाहरण दिलं की कुटुंबामध्ये आजही तुम्ही गेलात की आपण त्या मनुस्मृतीचे आजही वाहक आहोत. कुटुंबामध्ये पाहुणा आला की सहज आपल्या तोंडातून शब्द निघतो की बेबी चहा ठेव. कारण ठरवून टाकलंय की हे मुलीचंच काम आहे, तिने घरातलं काम केलं पाहिजे, हे म्हणून सांगितलेलं कर्तव्य. स्त्री ही चूल आणि मुलापर्यंत अजूनही आमच्या डोक्यातून ते गेलं नाही. म्हणून की नैतिकता ही लाईन एवढी आहे. आणि म्हणून या नैतिकतेला धम्म, आणि मग धम्माच्याही नैतिकता वेगवेगळ्या आहेत. बघ मनूला ही याच्या नैतिकता का निर्माण कराव्या लागल्या तर बुद्धाच्या नैतिकतेला प्रति काउंटर करण्याकरता. कारण बुद्धाच्या नैतिकता ह्या समानतेवर आधारित होत्या. बुद्धाच्या नैतिकता ह्या मनुष्याला केंद्रबिंदू केला होता. म्हणून मनुष्य जो कुठलाही असो तर बुद्ध त्याला चांगल्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून बुद्धाने कुटुंब केंद्रस्थानी धरले का? बुद्ध माणसाला केंद्रस्थानी धरतात. माणसाला केंद्रस्थानी धरलात म्हणून बुद्धाकडे जातही येत नाही आणि कुटुंब येत नाही. माणूस स्वतः सुधारला की तो ऑटोमॅटिक सर्व काही सुधारणा होतात. म्हणून तसं केलं नाही. म्हणून एका कुटुंबाला, कुटुंबातून एका जातीला, एका जातीतून एका वर्णाला जन्म देतो. आणि मग त्याची ती पद्धती अनीतीवरती असतानाही त्याची नैतिकता, त्याला भीती घालून ती नैतिकता तो पाळायला लावतो. जशी वेगवेगळी उदाहरणं आहेत त्याप्रमाणेच आज आपण दुसऱ्या भागात वळणार आहोत की मनुस्मृतीमध्ये कुठल्या कुठल्या अध्यायात त्यांनी कशी कशी केलं. जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणून पहिले 4 वर्ण निर्माण केले. बाबासाहेब त्याच्याविषयी काय लिहितात ते आपण बघूया. म्हणून हिंदूंना जे नीतिशास्त्राचे, धार्मिकतेचे नियम घालून दिलेले आहेत ते आहेत तरी कोणते? प्रारंभ करतानाच म्हणून हिंदू धर्माची 4 वर्णात किंवा सामाजिक रचनेत विभागणी करतो. म्हणून केवळ 4 वर्णातच त्याची विभागणी केली आहे असे नसून त्याने आजच्या श्रेण्याही पाडल्या आहेत. श्रेण्याचे योजना पुढील प्रमाणे. मनुस्मृतीचा अध्याय 10 3रा श्लोक. त्याचा पूर्वलौकिक प्रतिष्ठा जन्माने तो सर्वश्रेष्ठ असल्याने त्याच्या कडक नियम पालनाने व पवित्र आचरणाने ब्राह्मण हा सर्व वर्णात सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्याचे कारण मीमांसा म्हणून पुढील प्रमाणे करतो. त्याचे विश्लेषण करतो. प्रजापिता ब्राह्मणाच्या मुखातून ब्राह्मणाचा जन्म झालेला असल्याने जन्माने त्याचा पहिला क्रमांक लागतो. त्यांना वेदाचे ज्ञान असल्याने त्यांना विश्वनिर्मितीची प्रमुख परमेश्वर होण्याचा हक्क प्राप्त होतो. स्वयंभू परमेश्वराने त्याची स्वतःच्या मुखातून निर्मिती केली. कारण अर्पण केलेल्या वस्तू तो देवांना पोहोचू शकेल व विश्वाचे रक्षण होऊ शकेल. ज्याच्या मुखातून देव यज्ञात बळी दिलेले व अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो सर्वांना वरचढ असतो. बामन मुखातून निर्माण झाला म्हणून
बामणाचं एक कुटुंब आणि बामणावरती त्याला देवत्व प्राप्त केलं, कारण तो ब्रह्म्याच्या तोंडातून निर्माण झाला. एवढ्यापर्यंतच नाही शकत तर खालच्या लोकांना ब्राह्मणाला वर्चस्व सिद्ध. बघा, वर्चस्व सिद्ध कधी होतंय? जोपर्यंत एखाद्या माणसाची लायकी, समजा आता आपण इथं बसलेले आहे आणि आपल्या विभागाचा कलेक्टर आला, आपण सगळेजण उठून उभे राहू की नाही? का? कारण आपल्याला माहिती आहे हा माणूस खूप शिकून सवरून आणि ह्या जिल्ह्याचा पूर्ण कारभार त्याच्या हाताशी आहे. म्हणजे वरच्याचं वर्चस्व सिद्ध करण्याकरता खाली काही ना काहीतरी तो पाया घातलेला असतो. तसं मनू ब्राह्मणाला निसताच म्हणून मोकळा झालाय का? मनू का म्हणतो? हा तोंडातून आलाय म्हणून हा प्रथम आहे. शरीराच्या भागानुसार हा प्रथम आलेला, तोच नियम त्याने कुटुंबाला लावला. मग कोणाच्याही कुटुंबात जो पहिला मुलगा जन्माला येईल तो ऑटोमॅटिक कारभारी होतो. ही मनूच्या याच्यातली उतरलेली पद्धती आहे की त्याने कुटुंबातही ती पद्धती खाली उतरवली. एवढ्यावरच तो थांबत नाही, तर तो म्हणतो की देवाच्या आणि प्रथम असल्यामुळे देवाच्या आणि माणसाच्या मधला तो दुवा आहे. म्हणजे देवाला भेटायचं असेल तर ब्राह्मणाच्या थ्रू गेल्याशिवाय देव भेटत नाही. म्हणून काय म्हणतात की देव ब्राह्मणाच्या अधीन आहे. का अधीन आहे? मंत्राच्या अधीन आहे. मंत्र कोणाजवळ आहे? ब्राह्मणाजवळ आहे. कारण ब्राह्मणाने मंत्र घातल्याशिवाय देव तुम्हाला भेटणार नाही. बाबासाहेब सांगतात ही मध्यस्थाची पद्धत मनूने घालून दिली आणि खालच्या लोकांनी ती मान्य केली. आजही बघितलं तर मग ह्या भाषेत म्हणावं लागेल की कलेक्टरला भेटायचंय तर चपराशाला ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कारण तुम्ही किती जरी काय म्हटलं तर चपराशी तुम्हाला आज जाऊ देतच नाही. भेट करायची म्हणजे त्याच्याकरता असणारा मंत्र, त्याला जर काही चिरीमिरी दिली की तो आत होतो. तेच काम बामणाने केलेलं आहे. कुटुंबामध्ये म्हणून त्याची प्रतिष्ठा वाढवण्याकरता होमामध्ये बळी बामणाच्या हाताने दिला की तो देवाला पोहोचतो. होम यज्ञ कशा करता केले? दोन गोष्टी केल्या बामणाकरता. म्हणून होम आणि यज्ञ खालच्याच्या दृष्टीने तर कोणाला पोहोचवायचंय? देवाला. म्हणून इनडायरेक्टली व्यवस्था कोणाची केलेली आहे? ब्राह्मणाची. कारण त्याच्यामध्ये ब्राह्मणाला त्यावेळेचे ब्राह्मण मांसही खायचे आणि दारूही प्यायची. आणि होम यज्ञ झाल्यानंतर परत दक्षिणा दिली पाहिजे, हा एक नियम. म्हणजे म्हणून खालच्याच्या दृष्टीने काय सांगितलं की तू करत असलेलं कर्मकांड हे देव मिळवण्याकरता आहे. पण मनूच्या डोक्यात कोण होता? ब्राह्मण होता की ब्राह्मणाची व्यवस्था लागली पाहिजे. ब्राह्मणाच्या पोटा पाण्याची व्यवस्था लावण्याकरताच त्यांनी बनवलेले हे नियम आहेत. स्मृत्या तर भरपूर बनवल्या, पण बाबासाहेब म्हणतात की सगळ्या स्मृतीची जनक ही मनुस्मृती आहे. ज्याच्या मुखातून देव यज्ञात बळी दिलेले व अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो सर्वांना वरचढ ठरेल. सर्व निर्मितीत जो सतेज आहे त्यापेक्षा बुद्धिमान आहे व बुद्धिमंतातही मानव आहे व मानवातही ब्राह्मण आहे, अशी निर्मिती सर्वश्रेष्ठ होय. ब्राह्मण हा प्रथम श्रेणीचा आहे हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून वर वहित कारणे दिलेली आहेत. त्याखेरीज ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून आणखी काही कारण दिलेत. पवित्र वेदाचा मूर्तिमंत अवतार म्हणजे ब्राह्मणाचा जन्म होय. पवित्र वेदाच्या पूर्ततेसाठी त्याचा जन्म झाला व तो ब्राह्मण बनला व देव झाला, भूवरचा देव झाला. आता हे तुमच्या लक्षात नाही ना बाबासाहेबाला काय लिहायचं इथं की तो ब्राह्मणाला म्हणून एवढा वरचढ का ठरवतो की कारण तो वेदामध्ये पारंगत आहे. आता इथे हे बघा, तो वेदात पारंगत आहे की नाहीये हे नेमकं कळेल कोणा? परीक्षा कोण घेऊ शकतो? इतिहासाची परीक्षा घ्यायला इतिहासाचा जाणकार माणूस पाहिजे ना. हा म्हणून सांगतो तो वेदात पारंगत आहे आणि खाली शूद्राला वेद वाचायची परवानगीच नाही. बाबासाहेब हे उघड कर, हे कळत. बऱ्याच लोकांना हा ग्रंथ वाचता येत नाही, कळत नाही. ते नुसतं लाईन मध्ये वाचलं, पवित्र वेदामध्ये तो आहे. बाबासाहेब म्हणतात प्रतिक्रांती कशी केलेली आहे? खालच्याला त्याचं ज्ञान नाही आणि तो काय सांगतो की तो त्याच्यात पारंगत आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायची तर तो परीक्षा घेणारा शिक्षक पारंगत पाहिजे ना. इथे शिक्षकही तोच आहे, परीक्षकही तोच आहे आणि विद्यार्थी तोच आहे. कारण विद्यार्थी होण्याची परवानगी तुम्हाला दिलेली. बुद्धात तसं होतं का? बुद्धामध्ये तसं नव्हतं. बुद्धामध्ये कुठलाही माणूस येऊन संघात सामील होऊ शकत होता. संघामध्ये आला त्याला विनय पीठक कंपल्सरी सगळ्यांना शिकाय करता विनय पीठक
होतं. सुत्त पिटक आचरण करता होतं, अभिधम्म पिटक त्याच्या आत्मिक सुख शांती करता होतं. तसं ब्राह्मणामध्ये नाही सांगितलं. त्याने काय सांगितलं, ब्राह्मणाने वेद, आणि स्वतःच ते म्हणतात की तो का श्रेष्ठ आहे, तो वेद पारंगत आहे. इथे बुद्धाने तसं केलंय का? कोणाला काउंटर होतंय? बुद्धाने तसं नाही सांगितलं. बुद्धाने काय सांगितलं, की आला संघात ठीक आहे, पहिला सामनेर झाला, तुला परमिशन 10 वर्षांनी महाथेरो होतील, आणि ती परीक्षा घेतल्यानंतर. म्हणून त्याचं उदाहरण पक्क आहे. नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये तिथले वॉचमॅन एवढे हुशार होते की त्या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये आज जायला त्या चौकीदार त्यांची एंट्रन्स घ्यायचा. परीक्षा कोण घ्यायचा? चौकीदार. चौकीदार भिक्षुच असायचे ना ते. त्याच्यावर तुम्ही विचार करा की एंट्रन्स, आता एंट्रन्स कशाला म्हणतात? तुमच्या एंट्रन्स निघाल्या ना, जेई, प्रिलिमिनरी, मेन, ह्या एंट्रन्स आहेत की युपीएससीची परीक्षा द्यायलाही परीक्षा द्यावा लागते. तिथेही नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये आत एंट्री करायला गेटवरती, आणि आजच्यासारखं होतं का? आज तुम्हाला युपीएससीची तयारी करायला कितीतरी क्लासेस आहे. त्यावेळेस तुम्ही विचार करा की चीन मधून युआन सॉंग आला असेल, आणि त्याला हे नक्की माहिती आहे की मला तिथे गेल्यावर जर मी फेल झालो तर माझं काय. हजारो किलोमीटरहून तो पायी चालत आलाय. त्याला त्याच्या डोक्यात माहिती आहे की त्या चौकीदारच माझा इंटरव्ह्यू घेणार आहे, तर मला आज एंट्री आहे. माझं काय, कुठल्या तरी देशातून आलाय तो तिथे, आणि त्यावेळेची ती परिस्थिती. मग तुम्ही विचार करा की आता केवढी मोठी नैतिकता असेल त्यावेळेस बघितलं असेल का की हा चिनी आहे, याचं नाक बारीक आहे, याचे डोळे बारीक आहे, हा इंडियाचा दिसत नाही, म्हणून याची परीक्षा मी थोडी. नैतिकता असेल की नाही? की तिथे नीतिशास्त्र किती स्ट्रॉंग असेल त्याच्यावर, की दरवाज्यावर येणारा तो कोण आहे काही नाही, फक्त तो अभ्यासक्रमाच्या लायक आहे की नाही आहे एवढंच बघणं, त्याला एंट्री देणं. ते नीतिशास्त्र ब्राह्मणाने ठेवलं होतं का? ब्राह्मणाने नाही ठेवलं. आणि याची उदाहरणं देता देता कितीतरी देता येणे, की एकलव्यासारखा माणूस मातीचा पुतळा उभा करून अर्जुनापेक्षा मोठी धनुर्विद्या शिकतो, परंतु त्याची नीतिमत्ता, त्याचा अंगठा कापून त्याला अवगुण बनवण्यात जात. हे क्रांती आणि प्रतिक्रांतीचं धोतक आहे की त्यांच्या नीतिमत्ता त्यांनी कुठपर्यंत आणून ठेवल्या. आणि त्या नीतिमत्ता हे करताना म्हणून असे कायदे केले आणि सांगितलं की ब्राह्मण सर्व श्रेष्ठ आहे, त्याची परीक्षा घ्यायलाही तोच आहे. ही प्रतिक्रांती आहे. वेद संपत्तीच्या रक्षणासाठी सर्व जीवाचा परमेश्वर म्हणून ब्राह्मणाचा जन्म पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ मानला जातो. शेवटी म्हणतो, ब्राह्मण खातो परंतु स्वतःचे अन्न, स्वतः तयार केलेले कपडे परिधान करतो, त्याला भिक्षा देणाऱ्यास आशीर्वाद देतो, व इतर गुणात त्याचा धर्म, बुद्धी, उपकार, बुद्धीचा समावेश होतो. मनू बघा इथे खातो भिक्षेने, तरी पण मनू काय म्हणतोय, तो त्याचं स्वतःच खातोय. कारण तुम्ही देता ती भिक्षा ही त्याच्यावर उपकार नाही करत, तो तुम्हालाच आशीर्वाद देतो. आशीर्वादाच्या बदल्यात तो काय करतोय, स्वतःचा कपडाही त्याला दानात देतात, पण तरी तो कपडा कोणाचा आहे, त्याचाच आहे. तुम्ही देता तो नाहीये. भगवान बुद्धाने काय सांगितलेलं आहे की कुठल्याही घरी तुम्ही जर, तसं तर तुम्हाला चारिकाच करायची, पण चुकून तुम्हाला जर निमंत्रण असेल तर त्या घरी फुकट खायचं गिव्ह अँड टेक पॉलिसी त्यावेळेस त्याने. जर तुम्ही कोणाच्या घरचं भोजन घेतात तर भिक्षूला धम्म सांगायला सांगितला. तिकडं मनु ब्राह्मणाला काय सांगतोय, तू त्याचं खातो ते त्याचं नाही, तो देतोय तरी ते तुझंच आहे, कारण तू ह्या पृथ्वीवरचा देव आहेस. भगवान बुद्धाने आचरणाचा घालून दिलेला भिक्षूला नियम म्हणून तो बिनदक्कतपणे मोडला, त्याला प्रतिक्रांती केली. ब्राह्मणाला एकदम श्रेष्ठ, भगवान बुद्ध श्रेष्ठ, भिक्षूलाही श्रेष्ठत्व देत नाही. भगवान बुद्ध भिक्षूलाही श्रेष्ठत्व देत नाही. भिक्षूला सामनेर असेल किंवा कुणी असेल तर ग्रहस्थामधला एक उपाध्याय समजतात ते, की तुला जे माहिती झालं ते फक्त त्यांना सांगायचे, तू सर्वापेक्षा श्रेष्ठ नाहीयेस. तुझं कर्तव्य 2 आहे, तुला सांगायचं, नेतृत्व करायचं की नाही तेही स्वातंत्र्य आहे भिक्षूला. प्रत्येक भिक्षूनी धम्मच सांगितलं पाहिजे असं काही नाही. त्याने जंगलात जाऊन त्याचं निर्वाण प्राप्त करण्याकरताही तो स्वतः प्रयत्न करू शकतो. 2 कारण आहेत, 2 उद्देश आहेत भिक्षूच्या पुढं.
कारण एक तर तुला स्वतःला निर्वाण मिळवून घ्यायचं किंवा तुला जे माहिती आहे ते लोकांना सांगायचं. ह्या दोन गोष्टी आहेत. तिथे मनूने तिथं ती गोष्ट त्याला ठेवली नाही. कंपल्सरी त्याने मनूने राजा करून ठेवलं, त्याला श्रेष्ठ करून ठेवलं. आणि तुला जे काय कुणी देतंय ते तुझ्यावर उपकार करत नाही. नुसतं त्यालाच नाही बिंबवलं, जो देतो त्यालाही सांगितलं तू काय त्याच्यावर उपकार करत नाहीयेस. कारण तुझं देणं हे कर्तव्य आहे, कारण तो भूदेव आहे. नैतिकतेमधला फरक आहे. नैतिकता कशी निर्माण केली. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की कुटुंबामध्ये नीतिशास्त्र निर्माण करताना त्याच्या पुढे कोण होतं तर बुद्ध होता. बुद्धाचं नीतिशास्त्र होतं. बुद्धाचं नीतिशास्त्र किती सोपं आहे बघा. बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग लिहिताना 8 याच्या अगोदर सम्यक हा शब्द लावला. दृष्टी तर सगळ्याला आहे की नाही. बुद्ध काय म्हणतात, सम्यक दृष्टी असावी. कारण हे डोळे वाईटही बघतात आणि चांगलंही बघतात. चक्षु विज्ञान म्हटलं त्याला, की ह्या डोळ्याने तुम्हाला चांगलं बघितलं आणि वाईट बघितलं त्यातलं काय ग्रहण करायचं हे सम्यक असावं. आणि म्हणून 8 गोष्टीला त्यांनी सम्यक लावलं. म्हणून हा सम्यक शब्द काढून टाकला आणि सम्यकच्या ऐवजी त्यांनी त्याला विक्राळ म्हणता येईल म्हणून अति अधिकार ब्राह्मणाला देऊन टाकले. बौद्ध धर्मामध्ये भिक्षूलाही अधिकार कोणाच्या प्रती आहेत. भिक्षूला असं सांगितलंय का की तू भिक्षू आहेस म्हणून जबरदस्ती कोणाच्या तरी दारात जाऊन दान माग असं सांगितलंय का नाही. भगवान बुद्धाने चारिकेचे बी नियम बनवून टाकले की ज्याच्या दारात जाशील त्याच्या दारातून डोकू नको, तुझ्या पायाजवळ बघ. आणि 1 मिनिटाच्या पुढे उभा राहू नको. इथं तुम्ही लग्नाची तारीख काढायला गेलात जर ब्राह्मणाकडे तर तो पहिलाच तुम्हाला मंगळ सांगून मोकळा होतो. आणि मग तुमचे 32 गुण काही मिळत नाही. आणि मग ते गुण मिळवायचे म्हटले की त्याला दक्षिणा दिली की सगळे गुण मिळतात. म्हणजे त्यांच्या नीतीमध्ये कुनीती स्टार्ट पासूनच घालून दिली. कारण कुनीती का घालावं लागली त्यांना, कारण त्यांना बौद्धाला टार्गेट करायचं होतं, बुद्धाच्या तत्वज्ञानाला टार्गेट करायचं होतं. आणि म्हणून त्या मनुस्मृतीमध्ये वेद आता परत तुम्हाला हल्लीची गोष्ट सांगतो. जेव्हा इंग्रज यायच्या अगोदर ब्राह्मण धर्म किंवा वैदिक धर्म म्हटला जायचा. जेव्हा इंग्रजांनी मनूचा कायदा मोडून समानतेचा कायदा लिहिला, मला वाटतं पहिला 1829 का काहीतरी कायदा बनवला. तो कायदा ऑल इंडियाला लागू केला आणि त्याच्यामध्ये जे क्रिमिनल आहेत, आताही भारताच्या प्रोसिजर मध्ये एक क्रिमिनल आणि एक कौटुंबिक असे 2 कायदे, की क्रिमिनल असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाता त्याचं कोर्ट वेगळं आहे आणि दिवाणी हे एक वेगळं आहे. पहिला जो कायदा इंग्रजांनी बनवला आणि पहिला त्यांच्या याच्यावरती घाला झाला की आता यांनी केलं, मग त्यांनी ते ब्राह्मण आणि वैदिकाचा हिंदू बनवला. हिंदू बनवल्यानंतर मग आता आपले परत लोक जास्त शहाणे झाले. आता प्रत्येक जण सांगायला लागला ना की हिंदू हा शब्दच नाहीये, हिंदू कुठल्या वाङ्मयात नाही, त्यांच्या गीतेत नाही, महाभारतात नाही, पुराणात नाही. मग त्यांची हुशारी आहे. मग त्यांनी आता काय म्हणायला सुरुवात केली, सनातन धर्म. कुठे जरा तुम्ही शब्द ऐकायला लागलेत, काय तर त्यांचं सनातन धर्म आहे. आता त्याच्यावरही आपले लोक म्हणायला लागले की हे तर धम्मपदाचं आहे. बुद्धानेच म्हटलंय की यस्स धम्मो सनातनो. आता त्याच्यावरती ते अजून मार्ग काढायला लागतात की ते तुमचा मोहन भागवत त्याच्यावरती म्हटला की हिंदू हा धर्म नसून ही वागण्याची एक पद्धत आहे, संस्कृतीची ही एक पद्धत आहे. धीरे 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 म्हणजे त्यांच्या नैतिकता त्या कशात बसवतात याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. म्हणून कधी कधी आपण म्हणतो की बुद्धिवान माणूस नैतिकता आपल्या हिशोबाने त्याची व्याख्या करतो, पण नीतिमान माणूस जास्त बुद्धीच्या भानगडीत पडत नाही, तो नीतीने वागत असतो. आणि म्हणून ह्या गोष्टी करत असताना म्हणून ब्राह्मणालाच का वर्चस्व दिलं, कारण त्याला त्या कुटुंब पद्धतीत राबवायचं होतं. आताही जर तुम्ही गेलात तर ब्राह्मणाची लोकसंख्या छोटी आहे, शहरामध्ये तुम्हाला लवकर कळणार नाही. पण तुम्ही गावाकडे जर गेलात तर 2 गावं मिळून एक ब्राह्मण असतो आणि तो सगळे उपद्व्याप करत असतो. मग त्याच्याकडेच ते तुमच्या बायाचं काही व्रत बी असेल तर तेच करायचं,
अमावस्या पौर्णिमा त्यांनीच करायची, लग्नही त्यांनीच लावायचे, माणूस मेला की त्यांनीच करायचं. त्या ब्राह्मणाची एवढी, आणि त्याच्या उपरही मनू एवढा हुशार आहे की तो ब्राह्मणाला श्रीमंत म्हणायला तयार नाही. तो काय म्हणतो, एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. गरीब ब्राह्मणच राहत होता. हसण्याची गोष्ट नाही ते, कारण मनू तुमच्या मेंदूवरती प्रहार करतो. सहानुभूती कोणाला भेटते? गरीबाला भेटते ना. कुठलाही माणूस जर तुम्ही रस्त्याने चाललात, भिकारी भेटला तर सहानुभूती निर्माण होते. मग तुम्हाला माहिती नाही, तुम्ही गुगल करा, इंडियामधले 11 भिकारी असे आहेत की जो त्यांच्याकडे 130 करोडची संपत्ती आहे. गुगलमध्ये तुम्हाला नावही भेटते. जर तुमच्या पुढे कळलं की हा भिकारी याच्याकडे 130 करोड रुपये, तुम्हाला सहानुभूती निर्माण होईल का? नाही. पण त्याच्या फाटक्या कपड्याकडे बघून आणि भिकारी ही व्याख्या बघून तुमच्या सहानुभूती निर्माण होते. आणि म्हणून म्हणतो की ब्राह्मण कोण आहे? गरीब आहे. ब्राह्मण गरीब आहे आणि म्हणून त्याचा तो हक्क आहे. एवढाच अधिकार नाही देत त्याला. तुमच्या मेंदूला एवढं हायजॅक केलं जातं की जर ब्राह्मण विपन्न अवस्थेत, म्हणजे भुके कंगाल जर झाला, तर त्या ब्राह्मणाने आपला व्यवसाय सोडून क्षत्रियाचा हातात हत्यार घ्यायला काही हरकत नाही. त्याने पोट नाही भरलं तर वैश्याचं दुकान चालवायला काही हरकत नाही. त्याने पोट नाही भरलं तर मग शूद्राची संपत्ती हिसकावायला त्याने कमी करायचं. चारही बाजूला तो हे देतो. आणि याला कारण कशाचं देतो? तर तो पहिला जन्मलेला आहे, तो ब्रह्मदेवाच्या मुखातून आलेला आहे आणि म्हणून त्याला सगळे सोपस्कार देतो. ब्राह्मण अज्ञानी असो वा सुशिक्षित असो, दैवी सामर्थ्याने तो थोर आहे. त्याच्याप्रमाणे अग्नीच्या अंगी दैवी शक्ती असते, त्याचप्रमाणे ब्राह्मणाचीही दैवी शक्ती असते. आणि त्याला तो परत हे सांगतो की जसा अग्नी आहे, अग्नी स्वतःच त्याच्या अंगात शक्ती आहे, तो पेटलं की पेटवतो, तसाच ब्राह्मण आहे. ब्राह्मणाला देवानेच ह्या भूतलावर निर्माण कशा करता केलंय? बाकी सगळ्यांच्या संरक्षणाकरता किंवा बाकीच्यांची चांगली कामं करण्याकरता. ब्राह्मण हा स्वयंभू असल्याने वेद शिकवणे, यज्ञ करणे, यज्ञासाठी इतरांना मदत करणे ही त्याची कर्तव्य असल्याने मनूने सांगितलेले आहे. प्रजेचे रक्षण करणे, भिक्षा देणे, बळी देणे, वेद पठण करणे इत्यादी क्षत्रिय वर्णाचे कर्तव्य असल्याने मनूने म्हटले. आता परत ह्या 2 मधला अर्थ बघा. ब्राह्मणाला काय करायला सांगितलंय? वेद करायला सांगितलंय, होम करायला सांगितलंय, हवन करायला सांगितलंय. आता त्या होमाची परिस्थिती कशी आहे? यज्ञ करायचा तर त्याच्यामध्ये बळी दिला जातो. मग व्यवस्था कोणी? की तो यज्ञाचा यजमान कोण असावा? तर क्षत्रिय असावा. कुणी करावा? तो राजाने करावा. आणि पुरोहितांनी फक्त त्याचे मंत्र म्हणाले. अधिकार कोणाला आहे? ब्राह्मणाला. पण करायची व्यवस्था कोणाकडे दिली? क्षत्रियाकडे दिली, राजाकडे दिली. ती ब्राह्मणाकडे दिली नाही. कारण ब्राह्मणाकडे दिली तर ते कुठे काट्या कुठे जमा करत फिरत. यज्ञ करायचा म्हटल्यावर तो तेल, दही, दूध आणि त्याच्यात टाकणारा एक पशुचा बळी, ही व्यवस्था करायची कुणी? क्षत्रियाने. आणि त्याच्यावरती मात्र आयतं उभं राहायचं कोणी? ब्राह्मणाने. ही व्यवस्था कशी होती आणि कोणाकरता होती? बुद्धाच्या काळात जायचं परत आपण. बुद्ध भिक्षूला काय सांगतो? की तू जिथे जाशील तिथे तू धम्मदेशना दिली पाहिजे. भिक्षूला असं सांगितलंय का की त्याला सांग मी धम्मदेशना द्यायला येतो? नाही, त्याने निमंत्रण दिलं, तू त्याच्या घरी गेला, धम्मदेशना द्यायची. इथे मनो क्षत्रियाला जबरदस्ती करतो की तो होम यज्ञ तयार करायचा. आणि पुरोहित कोण आहे? ब्राह्मण. त्या याला की जी सेवाभाव होता की भिक्षुनी धम्म सांगितला पाहिजे, इथे कर्मकांड केलं पाहिजे. त्याला क्रांतीला प्रतिक्रांती करताना म्हणून हे तुमच्या डोक्यात घातलं. आणि नीतिमत्तेचे पाठ, ऍक्च्युली नीती आणि अनिती ह्या सोबत चालत असतात. नीती आणि अनिती सोबतच असतात दोघी जरी. कधी अनिती पुढे होईल आणि कधी नीती पुढे होईल हे ओळखण्याची लक्षणं फक्त धम्म शिकवतो. तुम्हाला मनो शिकवत नाही. मनो प्रत्येक गोष्टीला नैतिकतेचा
नैतिकतेचं स्वरूप देतो, मग ती अनिती असेल तरी. कृष्ण गीतेमध्ये नीतिमत्ता सांगताना दुर्योधनाला सांगतो की तू यांना 5 गावं दे. किती मस्त वाटतंय. श्रीकृष्ण काय सांगतो, यांना 5 गावं दे. दुर्योधन काय म्हणतोय, सुईच्या टोका एवढंही मी यांना देणार नाही. आता तुम्ही नीतिमत्तेत जा. नीतिमत्ता यानं परत तिथे येतो की धृतराष्ट्र हा आंधळा होता म्हणून त्याला राजा केलं. पहिला अधिकार कोणाचा आहे म्हणून तोंडातून पडलेल्या ब्राह्मणाला मोठा सांगतो. तीच पद्धत झिरपत झिरपत कुठे येते, कुटुंबात येते, राजेशाहीमध्ये येते की पहिला मुलगा राजाच्या नंतर राजा होतो. धृतराष्ट्र आंधळा आहे पण त्याला राजा करत नाहीत, पांडूला करतात. पांडूला शाप मिळतो म्हणून पांडू जातो. मग आता ते आंधळे पण आडवे येते का इथे, मनू इथे सवलत देतो, त्याला राजा करतो. आणि मग इथेच नीतिमत्ता आहे. तो दुर्योधन म्हणतोय नीतीमध्ये बसत नाही ना, हे माझ्या बापाचं आहे, मी का देऊ त्यांना. सुईच्या टोका एवढंही मी नाही देणार, कारण ते नीतीत बसत नाही. श्रीकृष्ण तिथे अनिती करायला सांगतो. 5 गावं तरी देतो. दुर्योधनाचा सवाल बरोबर आहे, भीक म्हणून देईल मी, पण अधिकार म्हणून जर मागत असेल तर सुईच्या टोकावर एवढं देईल तेवढंही देणार नाही, कारण ते नीतिमत्तेत बसत नाही. तुम्ही सांगितलेल्या नीतीने माझाच बाप मोठा होता, माझ्याच बापाला राजा होण्याचा अधिकार होता, तेवढा तुम्ही तो डावलला. आणि आता हल्ली बाप माझा राजा आहे. हल्ली कोण राजा आहे, धृतराष्ट्र, त्याचा पुत्र मी आहे. बाबासाहेब विश्लेषण करताना असं करतात, पण त्यांची गीता विश्लेषण कशी करते, ती पांडूची पोर आहे. आणि आमची लोकही म्हणतात की कृष्ण मध्यस्थी एवढा नीतिवान होता. ही नीती नव्हती, ही अनीती होती. कारण प्रत्येक परत गोष्टी आहेत की त्यांनी युद्ध पेटलं. नीतीची गोष्ट करा, युद्ध चालू आहे, युद्धाचे नियम ठरलेले आहेत. तुम्ही गीता जेव्हा ऐकत असता ना काय, गीते नियम ठरलेले आहेत युद्धाचे. त्यावेळेस युद्धाचा नियम ठरलेला की दिवसा युद्ध करायचं, रात्री युद्ध करायचं नाही. रथीने रथीशी लढायचं, महारथीने महारथीशी लढायचं, पैदळनी पैदळशी लढायचं. हे सगळे नियम कृष्ण तोडून टाकतो. नीतिमत्ता नाही. तरी आमचा गीता सांगते की कृष्णाने नीती शिकवली. द्रोणाचार्य आसन घालून खाली बसलाय, दृष्टद्युम्न येऊन त्याचे मुंडक कापून घेऊन जातो. पहिलाच नियम आहे युद्धशास्त्राचा की निशस्त्र धारकावरती हल्ला करू नये. मग नीती अनिती ह्या सोबत चालताना त्या अनितीला नीतीचं स्वरूप देतो कृष्ण. कुठलं स्वरूप देतो की दृष्टद्युम्नानं मागच्या जन्मात द्रोणाचार्याचा वध करीन असा पण केलेला. मग अनितीला कुठे नीती आणून जोडतात. बाबासाहेब म्हणतात ह्या गोष्टी नीतीमध्ये बसत नाही, म्हणून त्यांनी नीतिशास्त्र एवढ्या खालच्या लेवलवर आणून ठेवलं की नीती आणि अनीती सोबत वागत असताना कधी अनीतीने नीतीची जागा घेतली ते कळत नाही. आणि शूद्राच्या डोक्यात तेच निघून गेलं की दुर्योधनाचं राज्य होतं हे नीती मानायला तयारच नाही. आपण अनीती म्हणतो त्याला. बाबासाहेब म्हणतात ऍक्च्युली ती नीती होती. म्हणून अनीती आणि नीती चालताना त्यांच्या सोयीने अनीतीला ते कधी नीतीमध्ये आणतील. म्हणून शूद्रांनी 60 वर्षाच्या शूद्रांनी 4 वर्षाच्या बामणाच्या पोराला झुकून पाया पडलं पाहिजे. हे कर्तव्य कोणाचं आहे, शूद्राचं आहे. ती नीती आहे. बाबासाहेब म्हणतात ह्या अनीतीला त्यांनी नीतीत बसवलं आणि त्याच्याकरता काय केलं तर धर्मग्रंथ लिहिल्या गेले. त्याच्यातला प्रकार हा मनुस्मृती आहे. गुराचे कळप पाळणे, धर्मग्रंथाचे वाचन करणे, यज्ञ करणे, व्यापार करणे, व्याजाचे कर्ज उपलब्ध करून देणे, शेती करणे ही वैश्याची कर्तव्य आहेत. सर्व शक्तिमान सत्ताधीशांनी शूद्रासाठी फक्त एकमेव कर्तव्य सांगितले, वरील 3ही वर्गाची सेवा करणे. आता इथे बघा नीती कशी आहे. बाबासाहेब ही नीती चालणार की सगळ्याची करतो. 3 वर्णाला काय दिलंय, उपजीविका दिली, त्यांना अधिकारही दिले. ब्राह्मणाला तर सर्वस्व दिलंय, क्षत्रियालाही संरक्षण दिलंय, त्याच्या मोबदल्यात त्याला राज्य करायची सवलत दिली.
वैश्यालाही शेती करणं, दुकान करणं, व्यापार करणं याचा अधिकार दिलाय. पण शूद्राच्या बाबतीत मात्र या तिन्ही वर्णाची सेवा करायची दिली. आणि त्या नीतिमत्तेकरता त्याला कर्तव्य सांगितलं की हे शूद्रानं केलं पाहिजे. कारण शूद्र त्या नीतीमध्ये बसतो. बाबासाहेब म्हणतात की ह्या अनीतीला नीती बनवण्यात आधार कशाचा दिलाय? मनुस्मृतीचा. मनुस्मृतीने सांगितलं की शूद्रांनी या तिन्ही याची सेवा केली पाहिजे. तिन्ही याची सेवा करण्याकरता त्यांनी हा वर्ण निर्माण केला. कारण मनु ज्या गोष्टी त्याला माहित होतं नुसतं ब्राह्मणाला जर वर्चस्व दिलं तर हे सगळे एक होते. आत्ताच्या याच्यात बघा, तुमचा ओबीसी समाज येतो का एकत्र? कुठल्याही परिप्रेक्षमध्ये तुम्ही बघत चला, आत्ता रिलेव्हंट आहे की नाही ते. जी क्रांती प्रतिक्रांती आता, कारण कुठल्या गोष्टी तुम्हाला लागू पडतील की ज्या आत्ताही तुम्हाला त्या रिलेव्हंट वाटतात, आत्ताही त्या म्हणजे सम पातळीवरती आहे. की कधी कधी त्यांचं काय असतं, नाही आता कुठे अस्पृश्यता पाळल्या जाते, कुठे कोण अस्पृश्यता पाळते, म्हणून आता रिझर्वेशनची काय गरज आहे. आणि तुमच्या डोक्यातला तो प्रकारच निघून जातो की रिझर्वेशन ही गरिबी हटवचा कार्यक्रम नाहीये. ते काय टाकतात तुमच्या पुढे? नैतिकता काय टाकतात की नाही तुम्ही म्हणताना अन्याय झाला. मग आता कुठे अन्याय होतो? आता कुठे अस्पृश्यता आहे? आता सगळे एकाच नळावर पाणी भरतात. आता सगळ्याच्या घरामध्ये सारखीच वेळ आहे. आणि म्हणून मग आता ते काय की जो गरीब असेल त्याला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. नीतीला रिझर्वेशन ही एक नीती आहे ना. कारण जेव्हा बाबासाहेबांनी रिझर्वेशन मागितलं तेव्हा बाबासाहेबाला सांगण्यात आलं होतं की बाबासाहेब तुम्ही मागताय कोणाकरता? वरच्या पोस्टला तर ठरलेलं आहे आपल्याला तिथे की वरच्या पोस्टला कॉम्पिटिशनच असेल. मग तुम्ही खाली क्लार्क मध्ये मागताय, काय होणार आहे त्यांनी? तर गुलाम निर्माण होतील. बाबासाहेबालाही त्यांनी कन्फ्यूज करायचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात मी तुम्हाला गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही सांगत, हा माझा प्रतिनिधित्वाचा लढा आहे. जर मला प्रतिनिधित्वच मिळवायचं असेल त्याच्याकरता ती व्यवस्था आहे. आज मी आमच्या लोकांच्या डोक्यात काय व्यवस्था आहे की रिझर्वेशन हा आमचा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाहीये. जोपर्यंत आमच्या डोक्यात तो प्रतिनिधित्वाचा कायदा आहे, मग प्रतिनिधित्व आलं तर मग कोणाचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही? म्हणून जेवढे नोकऱ्या लोक आहेत की नाही, डोक्यातला भ्रम काढा. तुमच्या नोकऱ्या ह्या तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व आहे. 17% रिझर्वेशन कोणाची देण आहे? तुमच्या समाजाची देण आहे. आणि म्हणून तुमचं कर्तव्य आहे तो प्रतिनिधित्वाचा कायदा आहे, गरिबी हटवण्याचा कायदा नाहीये. बाबासाहेबाला तीच अपेक्षा होती की एक शिकला, एक नोकरीला लागला तर तो ह्या समाजाचं प्रतिनिधित्व करेल. आम्ही त्या नीतीत राहिलोत का? आम्ही समाजाचं नीतिमत्ताचं सोडा, मनुस्मृतीने केलेल्या कुटुंबाच्या नीतिशास्त्रालाच आज लागून पडलो. एका घरामध्ये 3 मुलं आहेत बापाला, एक नोकरीला लागतो, घरी 4 एकर शेती आहे म्हणून एकाला बाप घरी ठेवतो. हे दोघं नोकरीवाले त्या 4 एकरात पण हिस्सा मागतात की नाही? ते काय म्हणतात बापाची प्रॉपर्टी आहे. नैतिक तुझ्या प्रॉव्हिडंट फंडातला ग्रॅज्युएटला दिलाय का त्याला? कुठे आणून ठेवलंय कुटुंबाचं नीतिशास्त्र त्यांनी? कुटुंबाचं खरं नीतिशास्त्र काय होणार पाहिजे? जो शेतीत थांबलाय त्याने तुमच्याकरता सोडलंय ना. ते तुम्ही आरामशीर नोकऱ्या करताय, चांगल्या फ्लॅट मध्ये राहताय, सगळ्यात त्याने शेतीत काम केलंय. आणि जेव्हा तुम्ही रिटायर होता, गावी जाता, तेव्हा त्या 4 एकरात भागी होता, त्या बिचाऱ्याला 1.5 एकर राहत आहे. आणि म्हणून त्या समाजातली विभागणी मनुस्मृतीनुसार होते. बाबासाहेबांनी लँड विषयी एक मोठं संशोधन आहे बाबासाहेबाचं, जे तुकडे पद्धती आहे की नाही. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सगळेजण शेतीवर अवलंबून राहू नका. बाबासाहेबांनी शेतकरी समाजाला इशारा त्यावेळेस दिलेला आहे, तो आज लागू पडतो की तुम्ही फक्त शेतीवरती अवलंबून राहू नका. एका मुलांनी
शेती करावी, एकाने नोकरी करावी आणि एकाने व्यवसाय करावा, आणि तिघांकरताही समान अधिकार असावे. की जेव्हा नोकरी करतो तेव्हा नोकरीवाल्यांनी जर शेतीवाल्याला काही कमी पडत असेल तर त्याच्याकडे बघावं, व्यवसाय करणाराने व्यवसाय एकमेकाच्या याच्यामध्ये लुडबुड करू नाहीतर शेतीवरती एवढा ताण येईल. बाबासाहेब त्यावेळेस सांगतात की शेती सांभाळणं तुम्हाला मुश्किल होईल, आणि त्याचाच आज परिणाम आहे की शेतकरी आत्महत्या करतोय. बाबासाहेबाचं ऐकलं, बाबासाहेबाचं तर पहिलं म्हणणं होतं की शेती ही इथं सार्वजनिक स्वरूप करा, सरकारी असावी. जसं बँकाचं राष्ट्रीयकरण केलं की नाही, तसं बाबासाहेब म्हटले होते की शेतीचंही राष्ट्रीयकरण करा. त्यावेळेस बाबासाहेबावरती टीका झाली होती का, की बाबासाहेबाच्या समाजाकडे शेतीच नाही म्हणून पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी परत तर्क दिला होता. परत तुमच्या माहिती करता सांगतो, बाबासाहेबाची अजून एक डिमांड होती सेपरेशनची. कुणालाच माहिती नाही ती सेपरेशन म्हणजे काय होतं. आता जसं तुमच्या रिझर्वेशन हे येतं की नाही, एखादा जिल्हा, खासदाराचा जिल्हा तुमच्यावाला रिझर्वेशन, बाबासाहेब म्हटले होते तिथली सगळी संसाधनं आम्हाला द्या. सेपरेशन मध्ये काय द्या, तिथली शेती आम्हाला द्या, तिथलं सगळं काही आम्हाला द्या, आणि मग आमची कॉम्पिटिशन बघा. बाजूचा जिल्हा तुमचा आहे पण ह्या जिल्ह्यात आम्हाला सेपरेशन द्या, आम्ही भारतापासून वेगळे नाही होत पण संसाधनं पण त्या जिल्ह्यात आम्हाला द्या. होऊ शकेल मग त्या जिल्ह्यातले सगळे आमचे अस्पृश्य येऊन त्या जिल्ह्यात राहतील, शेती करतील, आणि मग कॉम्पिटिशन दिसेल तुम्हाला. ही डिमांड कधीही ती पुढे येऊ दिली नाही सेपरेशनची. एकच डिमांड सांगतात की बाबासाहेबाचा कल दलित स्थान मागण्यापर्यंतचा होता. दलित स्थान मागण्याचं कधीही बाबासाहेबांनी हे केलेलं नाही. बाबासाहेबांनी एक वेळ सेपरेशनचा विचार केला होता. सेपरेशन म्हणजे आम्हाला एखादी अशा ठिकाणी द्या की तिथे आम्ही आमचं भविष्य खुद आजमावू, शेती आम्हाला द्या, तिथली संसाधनं आम्हाला द्या, सगळं काही त्याचं. आणि ते न झालं त्याचा अजून एक भक्कम पुरावा बाबासाहेबांनी आदिवासी करता केलं. आदिवासीच्या एरियामध्ये प्रति आदिवासीचं एक मंडळ असतं. त्या मंडळाचा जोपर्यंत होकार येत नाही तोपर्यंत कायदा त्यांना लागू होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या नैतिकतेच्या गोष्टी आहेत, परंतु ह्या नैतिकता सगळ्या खांद्यावर बसवल्या. आता नैतिकता कुठपर्यंत गेली. परवाला तुम्ही पेपर वाचला असेल की जी बाई बीजेपीची स्पोक पर्सन होती आता ती न्यायाधीश झाली. नीतिमत्ता कुठे गेल्या? त्या नीतिमत्तेत बसतं काय? साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, नीतिमत्ता बाबासाहेबांनी काय सांगितली होती की जर एखाद्या शिक्षकाचा मुलगा त्याच्याच वर्गात परीक्षेला बसत असेल तर यांनी सुपरविजनला जाऊ नाही. साधा नियम, खालच्या लेवलचा नियम लावला होता. आत्ताच्या घडीला झालेला तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधीवरती मोदी नावाच्या एका माणसाने खटला भरला होता आणि गुजरातच्या सगळ्या कोर्टांनी राजीव गांधीला 2 वर्षाची शिक्षा ठोठावली. त्याच्यात त्याची खासदारकी. नीती सांगतो मी तुम्हाला, नीती कशी असते. सगळ्या हायकोर्टापर्यंत. जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला तर गवईच्या बेंच समोर ते प्रकरण गेलं. आता ज्या तुमचे हे आहेत त्यावेळेस गवईने नीतिमत्ता, थोडासा बौद्ध असल्यामुळे त्यांनी तो प्रश्न विचारला अपोजिट पार्टीला की माझा बाप काँग्रेसचा राज्यपाल होता, राजीव गांधी हल्लीच्या काँग्रेसचा अध्यक्ष आहे, मी ह्या बेंचमध्ये असावं की नसावं. जर तुम्ही म्हणाल मी नाही राहू तर मी नाही राहू. याला नैतिकता म्हणतात, याला नीतीचा न्याय म्हणतात. समोरच्या वाल्याने ऑब्जेक्शन नाही घेतलं, राहुल गांधीला न्याय मिळायचा तो मिळाला, त्याची खासदारकी परत मिळाली. सांगण्याचा उद्देश आहे की नीती आणि नीतिशास्त्र, नीती आणि अनीती ही सोबत चालत असते. त्या एका याच्यात त्याने नीती वापरली. आता ह्या बाईला न्यायाधीश बनवून अनीतीला नीतीचं स्वरूप देत आहेत. आज असणाऱ्या अनीतीमध्ये अनीती कशी चालते आणि त्याला नीतीचं स्वरूप दिल्या जातं. जोपर्यंत ह्या क्रांती आणि प्रतीक म्हणून रिलेव्हंट आहेत, त्या आत्ताही लागू पडतात, आत्ताही त्या गोष्टी सगळ्या लागू. आणि हेच जर इम्प्लिमेंट होत गेलं तर मग मात्र प्रतिक्रांती पुष्यमित्राच्या काळातली यायला वेळ लागेल का? आणि मग त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. मग परत बाबासाहेबाचा तो इशारा आहे. त्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात ते इशारा देतात की भारत हा कधीच स्वतंत्र देश नव्हता, अशोकाच्या नंतर हा देश नेहमी गुलाम राहिलेला आहे. DNA सांगतो की शरीराला एकदा तुमच्या जी सवय पडली तर ती सवय मोडायला
खूप वेळ लागतात. बाबासाहेबाला काय म्हणायचं होतं की तुमच्या DNA मध्ये गुलामी आहे. एवढ्या वर्ष तुम्ही गुलामीत आहात, नशिबाने तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय. आणि इथे जर तुम्ही इथिक पाळलं नाही, नैतिकता पाळली नाही, आणि आता जर तुमचं स्वातंत्र्य गेलं तर ते कायमचं जाईल. मग त्याला कुणीही वाचू शकणार नाही. आणि म्हणून आता काय होतं की ढोबळ मानाने आपण स्वातंत्र्याच्या व्याख्या वेगळ्या घेतो. त्या घडीला स्वातंत्र्य वेगळं होतं, पण आजची स्वातंत्र्याची व्याख्या खूप ब्रॉड झालेली आहे. स्वातंत्र्याच्या व्याख्या एवढ्या परिपूर्ण झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या आता मारत आणलेल्या आहेत. म्हणून नैतिकतेची व्याख्याही आता आजच्या परिप्रेक्षमध्ये करावं लागेल तुम्हाला. आजच्या परिप्रेक्षमध्ये नैतिकतेची व्याख्या करत असताना ती खरोखर नैतिक आहे की अनैतिक आहे. म्हणून बाबासाहेब जसं म्हणतात की नीती आणि अनीती सोबत चालत असते. मनू आणि मनूच्या संस्कृतीची लोक अनीतीला नीती कधी बनवतील, कारण मनूने ते कायदे तसे लिहून ठेवलेले आहेत. बाबासाहेबांनी त्याला भरपूर काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यापर्यंत ते आलेलं आहे, आपल्या पिढीने ते उपभोगलेलंही आहे. पुढच्या पिढीलाही जर ते मिळू द्यायचं असेल तर मग मात्र आपण सजग राहिलं पाहिजे. हे मनूचे कायदे आपण थोपवले पाहिजे, जेही आज आपल्या डोक्यामध्ये आहेत. म्हणून बाबासाहेबांनी या क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये कुटुंबामध्ये आणलेलं नीतिशास्त्र, कुटुंबाची व्याख्या आपण फक्त आपल्या मुलाबाळापर्यंत न घेता ती समाज जीवनापर्यंत घेतली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब तुम्हाला घटनेमध्ये अधिकार देताना महार म्हणत नाही, तिथे SC म्हणतात. आणि त्या SC मध्ये 64 जाती आहे. मग कुटुंब केवढं मोठं आहे तुमचं? कारण हे कुटुंब आहे. बाबासाहेबाला अपेक्षित कुटुंब कुठलं आहे? हे आहे. आणि त्याच्या उपर परत मी सांगेल की जशी मोठ्या भावाची जबाबदारी आहे तसा 64 जातीतला मोठा भाऊ महार आहे. मग काही गोष्टी आपल्याला स्वीकारल्या पाहिजे की मोठ्याकडे जर नैतिक जबाबदारी आली तर मांगाने मागितलेलं बायफर्केशन कसं चुकीचं आहे हे समजून सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? महारांची आहे. महारांनी सांगितली पाहिजे, हल्लीच्या बौद्धांनी सांगितली पाहिजे. आणि तीही भांडणं करून नाही, ते त्याला पटेपर्यंत सांगितली पाहिजे की बाबा रे, बायफर्केशन तू मागतोस. 17% आता आपण सगळे असतानाही ते डोकं लावतात की सुटेबल कॅन्डिडेट मिळाला नाही तुझ्याकडं असतानाही. तुझ्या 8% त्यांना म्हणायला किती वेळ राहील? त्यावेळेस लढायला आपण 64 जाती समोर आहे, पण तुझ्या 8% तुझ्यावर अन्याय केला तर तुला एकट्यालाच लढावं लागेल. महार तुझ्या बरोबर लढायला येणार, मग आपण ठरवू. कारण त्या जातीचा लायक आजही त्याला ह्या पद्धती समजून सांगा की आजही गावामध्ये गेलात, हल्ली तुम्ही त्याला बौद्ध म्हणत असाल पण महारवाडा मांगवाडा आहे. आजही महाराच्या याच्यामध्ये 70% शिक्षणाचा रेट आहे, मातंगामध्ये तो अजून नाही. त्याला मदत करू आम्ही. अगोदर तुम्ही शिका, तेवढे लायक व्हा, तेवढा त्याग आम्ही करू. ते झालं पाहिजे. म्हणून बाबासाहेब इथे कुटुंबाची नैतिकता सांगत असताना, कुटुंबाची कर्तव्य सांगत असताना बाबासाहेबाला अपेक्षित हे SCचं एक कुटुंब आहे. आणि हे क्रांतीमध्ये जेव्हा हे कुटुंब, आजही तुम्ही विचार करा, मी साधं गणित सांगतो तुम्हाला. गावामध्ये जर तुम्ही गेलात ना, मातंग आणि पूर्वाश्रमीचा मार ह्या 2 जाती जरी एकत्र आल्या तर ग्रामपंचायत ताब्यात येते. पण बाबासाहेबाच्या अगोदरपासून नाही, बाबासाहेब जाऊनही 70 वर्ष झाले, पण ह्या 2 जाती काही एकत्र आल्या आणि त्या येणारही नाहीत, कारण त्यांना येऊही दिलं जात नाही. हे कुटुंबाचं नीतिशास्त्र जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही, ते त्यांनी केलं ब्राह्मणाने, म्हणून ते आत्मसात केलं. ब्राह्मण तो एकाच याच्यात नाही थांबत. आणि आज तुम्ही प्रत्येक पक्षात जा, थिंक टँक जो आहे तो सर्व ब्राह्मणाचा आहे. मग ते पक्ष शरद पवाराचा असू द्या, तो उद्धव ठाकरेचा असू द्या, राहुल गांधीचा असू द्या. थिंक टँक कोणाचा आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील तर मनोहर जोशी आणि सुधीर जोशी खाली थिंक टँक मध्ये आहेत. शरद पवाराच्या इथेही ब्राह्मणच थिंक टँक आहे. तुमच्या याच्यामध्ये एकटी मायावती होती. सगळ्या लोकांनी मिळून सतीश मिश्रा कधी तिथे नेऊन घातला यांना कळलंय. थिंक टँक म्हणजे एवढं सोपं नाही येते. मनुस्मृतीवाले एवढे जागृत आहेत की तुमच्यावाली नीती आणि अनीती सोबत चालताना
बाबासाहेब ओळखायला सांगतात, ते अनीतीला नीती कधी बनवतील ही आपल्याला ओळखती आली पाहिजे. सतीशचंद्र मिश्रा कधी बी बसपामध्ये गेला आणि 242 येणाऱ्या जागा कधी शून्यावर आल्या त्या मायावतीला बिचारीला कळलंच नाही. ही आहे क्रांती आणि प्रतिक्रांती. कारण आपल्याला ही क्रांती प्रतिक्रांती आमच्या भिक्षू लोकांना सांगता येत नाही. कारण मी नेहमी आता म्हणतो की थोडीफार विश्वसनीयता आता भिक्षूकडे आहे. पूर्ण नाही म्हणत की सगळे लोक भिक्षू, पण थोडीफार विश्वसनीयता भिक्षूमध्ये आहे. आणि भिक्षूने आता ही सांगितली पाहिजे, प्रत्येक वर्षावर्षामध्ये सांगितली पाहिजे. नुसती क्रांती आणि प्रतिक्रांती शुद्ध मनाने वाचत गेला तर ती कळणार नाही. ती आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये कशी रिलेव्हंट आहे, आजही ती कशी लागू आहे हे समजावून सांगता आलं पाहिजे. आणि समजल्यानंतर पुढच्यानी ते आत्मसात केलं पाहिजे, त्यानुसार आपण वागलो पाहिजे. ह्या गोष्टीने आजही आपण म्हणूचा हा भाग इथे संपवला. उद्या राहिलेला भाग बघूया.